मध्ये काय म्हटलंय बघा या प्रॉब्लेम मध्ये, इन अ बाय प्रिझम एक्सपेरिमेंट झालेलं नाहीये, तर ते एकच तरी दी फ्रिंज विड्थ इज 0.4 mm. थेरी तीच आहे आपली फ्रिंज विड्थची. What is distance between fourth dark band and sixth bright band on the same side of interference pattern? On the same side of interference pattern असं विचारलंय. यासाठी आपण PW आणि P चा फॉर्म्युला केला होता बघा. हा, सर पहिलं आहे ब्राईटचा फॉर्म्युला काय असतोय? प्लस फॉर अ ब्राईट बँड बघून सांगितलं तरी चालेल. ब्राईट बँडचा फॉर्म्युला काय सांगितलाय? हा, फॉर्म्युला काय याचा? PW डिस्टन्स. हा, आणि दुसरा कुठला आहे? डार्कचा फॉर्म्युला काय? डार्क बँडचा P मायनस हाफ इंटू वॉट? W. ओके, हे फॉर्म्युले यूज करायला पाहिजे तुम्ही. हा, आता काय विचारलंय? फ्रिंज विड्थ दिले, व्हॉट इज डिस्टन्स बिटवीन विचारलंय. चाल सबस्ट्रॅक्ट करायला पाहिजे ना. हे डिस्टन्स फ्रॉम सेंट्रल मॅक्झिमम फ्रिंज आहे ब्राईटच आणि डार्कच. मग ब्राईटचं डिस्टन्स मला ब्राईट B6 आहे ना, ब्राईटचं डिस्टन्स किती येणार? ब्राईटचं डिस्टन्स किती येणार? ब्राईट ऍट 6th आहे, म्हणजे इथं P 6W. अंडरस्टूड? सॉल्व्ह केला तुम्ही? किती आन्सर? अँड डार्क साठी किती आहे? 4th म्हटलंय. मग 4th P मायनस हाफ W. मी डार्क किती आलं? 4 मायनस हाफ. इथं 4 लिहायला पाहिजे ऍक्च्युअली. हा, फॉर्म्युला माहिती आहे ऑलरेडी आपल्याला. सो इट इज अ 4 मायनस हाफ 3.5 W. हा, डिस्टन्स जास्त कुठलं आहे? 6W. मग डिस्टन्स बिटवीन देम इज 6W मायनस 3.5W. किती आलं? 2.5. बट W दिले काय? दिले किती? 0.4. त्यामुळे ऑप्शन काय आलं? 2.5 into 4 is how much? 1 mm. Is it clear? Option C. Understood? Everyone? हा, बोल.